नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत। 2.6 हाऊ ग्लास इज मेड। हाऊ ग्लास इज मेड म्हणजे ग्लास मीन्स काच, तर काच ही कशी बनवतात, ठीक आहे। काच बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात, तिला कशा प्रकारे तिच्यावर काय प्रक्रिया करतात, त्याचं रॉ मटेरियल कसं असतं, हे सर्व या लेसनमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे। तर आता या ठिकाणी मी लेसन स्टार्ट करत आहे। ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्सेस दॅट वी सी अराउंड अस। या ठिकाणी ग्लास ही एक सुंदर अशी एक वस्तू आहे की जी आपल्याला डोळ्याने पाहता येते आणि आपल्याला या ठिकाणी वापरता येते। जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ। जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ। तुम्ही स्वतः ही जी काच आहे ही काच पाहू शकतात। अँड सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाइंड दॅट आर मेड ऑफ ग्लास। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे का की ही ग्लास बनविण्यासाठी या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी ह्या लागत असतात, आणि त्याचप्रमाणे हे जे ग्लास आहे हे ग्लास यूज करून कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी बनविल्या जातात। मग लाईट बल्ब्स, ग्लासपासून लाईट बल्ब्स बनवतात, बॉटल्स बनवतात, जार, काचेची बरणी, ग्लासेस, काचेचे ग्लास, रीडिंग ग्लासेस म्हणजे चष्मे, मार्बल्स, त्याचप्रमाणे काचेचे वेगवेगळे मार्बल जसे स्टाईलसारखे असतात ते बनवतात, विंडो पेन्स, त्याचप्रमाणे खिडकीचे काचा ह्या त्या ठिकाणी तयार केलेल्या असतात, म्हणजे काचांपासून या वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी तयार केलेल्या असतात। टू नेम जस्ट अ फ्यू। आणि असे अजून बरेच गोष्टी आहे की ज्या काचेपासून या ठिकाणी बनविल्या जातात। वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम। मग आता आपल्याला हेच माहिती करून घ्यायचं की ही जी काच आहे जी ह्या वेगवेगळ्या ठिकाणी यूज केली जाते, तर ही काच, या काचेचं प्रोडक्शन किंवा उत्पादन कशा प्रकारे राहतं किंवा ही काच कशा प्रकारे तयार केली जाते। हाऊ ग्लास इज मेड। मग काच कशी बनवतात। द ग्लास दॅट इज यूज टू मेक सो मेनी एव्हरीडे थिंग्स इज अ मॅनमेड मटेरियल। ग्लास बनविण्यासाठी मानवनिर्मित अशा वस्तूंचा उपयोग या ठिकाणी केला जातो। कॅन यू गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम। तुम्ही अंदाज बांधू शकता की कशा प्रकारे काच ही बनवली जाते। इट मे सीम अनबिलिव्हेबल। या ठिकाणी ही काच बनवणं म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही अशी अविश्वसनीय गोष्ट या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। बट दिस क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युली मेड फ्रॉम सँड। ही जी काच आहे तर ही काच कशापासून बनवतात, सँड, वाळूपासून। आणि ही जी काच आहे तर ही कशी असते दिसायला, क्लिअर, स्पष्ट असते, त्याचप्रमाणे ट्रान्सपरंट, पारदर्शक असते, आणि स्मूथ, त्याचप्रकारे ती अगदी या ठिकाणी तुम्ही हात लावू शकता अशी किंवा हाताळू शकता अशी काच या ठिकाणी आपल्याला वाळूपासून बनविलेली आपण पाहू शकतो। मग ती आता कशी बनवतात, तर त्याची प्रोसेस, त्याची प्रक्रिया या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे। ग्लास इज मेड बाय हीटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल। ग्लास म्हणजे काच बनविण्यासाठी आपल्याला सुरुवातीला व्हाईट सँड म्हणजे व्हाईट कलरची वाळू, केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम, रसायने, सोडा आणि चुना, या चारही गोष्टींचं मिक्सचर करायचं आणि मिक्सचर करून त्या ठिकाणी त्या गोष्टींना हीट द्यायची, उष्णता द्यायची। द मिक्सचर इज हीटेड इन अ फर्नेस। आणि हे जे मिक्सचर आहे या मिक्सचरला हीट देण्यासाठी, उष्णता देण्यासाठी एक भट्टी वापरतात। त्या भट्टीचा यूज करून त्या ठिकाणी हे जे मटेरियल आहे हे मिक्स केलं जातं आणि त्याला तापवलं जातं टिल इट टर्न इंटू हॉट। आणि त्याचप्रमाणे ते त्या ठिकाणी गरम करण्यात येतं, लिक्विड ग्लास। आणि गरम केल्यानंतर हे सर्व मिक्सचर ज्यावेळेस गरम होतं त्यावेळेस ते एका लिक्विड ग्लास म्हणजे द्रवरूप स्वरूपामध्ये तयार होतं। वेन इट कूल डाऊन, आणि ते द्रवरूप स्वरूपातलं जे काचेचं असतं ते ज्यावेळेस थंड होतं
इट बिकम स्टीप अँड हार्ड. आणि थंड झाल्यानंतर ते जे लिक्विड आहे हे थंड झालं की त्यानंतर ते घट्ट आणि कठीण दिसायला लागतं. हाऊ ग्लास इज शेप. या ठिकाणी आपण वरती बघितलं की ग्लास ही कशा प्रकारे तयार होते. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की ती जी ग्लास आहे तर त्या ग्लासला शेप कसे देतात, आकार कसे देतात. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टीप अँड हार्ड. ग्लास थंड झाल्यानंतर ही घट्ट आणि कठीण असते. इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. ती घट्ट असल्यामुळे आणि कठीण असल्यामुळे तिला आपण आकार हा त्या ठिकाणी देणं अशक्य असतं. ग्लास इज ब्रिटल. काच ही ठिसूळ असते म्हणजे नाजूक असते. दॅट्स मीन इट ब्रेक्स इझिली. ती हातातून पडली की सहजपणे तुटते. इट हॅज टू बी शेप इन टू डिफरंट आर्टिकल. तिला जर आकार द्यायचा असेल तर त्या ठिकाणी वेगळी एक पद्धत आहे. वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. मग ज्यावेळेस या काचेला आकार द्यायचा असतो त्यावेळेस तेव्हा तिला पुन्हा एकदा हॉट म्हणजे गरम करावं लागतं. आणि ज्यावेळेस गरम करून ते द्रवरूप स्वरूपात तयार होतं, मऊ असं तयार होतं, त्यावेळेस आपण त्या काचेला आकार हा देऊ शकतो. व्हेरी हॉट ग्लास इज मोअर लाईक अ लिक्विड. या ठिकाणी गरम केलं, ती काच गरम केली की एक लिक्विड तयार होतं म्हणजे त्या काचेचं द्रवरूप असं रूपांतर होतं. यू कॅन पोअर इट. मग तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे जे साचे असतात त्या साच्यामध्ये ते लिक्विड ओतायचं. मोल्ड इट. ज्या आकाराचं तुम्हाला काच पाहिजे त्या आकाराच्या साच्यामध्ये ती ओतायची आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या शेपचे ग्लासेस या ठिकाणी तयार केले जातात. रोल इट. त्याचप्रमाणे तिथं रोलही करता येतं. प्रेस इट. दाब देता येतो. अँड इव्हन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळे आकार या ठिकाणी तुम्हाला काचेला देता येतात. हॉट लिक्विड ग्लास इज पोअर इन टू मोल्ड अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हेरियस शेप अँड साईज. त्याचप्रमाणे ही जी कठीण आणि घट्ट काच असते हिला गरम करून मग आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे शेप्स हे त्या ठिकाणी देण्यात येतात. इट कॅन ऑल्सो बी रोल आउट टू मेक फ्लॅट शीट. त्याचप्रमाणे हे जे द्रवरूप लिक्विड असतं काचेचं तर त्या ठिकाणी त्या द्रवरूप लिक्विडला आपल्याला फ्लॅट शीटमध्ये सुद्धा तयार करता येतं म्हणजे सपाट अशा प्लेन काच ही या ठिकाणी तयार करण्यात येते. ऑफ ग्लास इन अनदर प्रोसेस. दुसरी एक प्रोसेस आहे. मोल्टन ग्लास इज फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ मोल्टन मेटल टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट ऑफ इवन थिकनेस. जर आपल्याला काच ही अशी थिकनेस स्वरूपात पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मेटलचे धातूंचा आकार हा त्या ठिकाणी तयार करावा लागतो आणि मग त्या मेटलच्या धातूच्या आकारामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतायचं आणि मग त्या ठिकाणी ते जे ग्लासेस आहे ते त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजेच काचेची कोणतीही गोष्ट ही तयार करताना त्यांचं थिकनेस हे पाहिलं जातं आणि त्यानुसारच तिथं वेगवेगळे शेप्स वेगवेगळे जे आकार आहे किंवा वेगवेगळे जे साचे आहेत ते तयार करण्यात येतात आणि मग त्या साच्यात हे सर्व मिश्रण ओतून त्या ठिकाणी काच ही बनविण्यात येते. गोब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इन टू बॉटल. मग हे सर्व जे काही लिक्विड द्रावण असतं ते वेगवेगळ्या ठिकाणी ओतण्यात येतं आणि ओतून त्याच्यापासून आपण बॉटल्स बनवू शकतो. बल्ब्स, ग्लासेस अँड अदर ऑब्जेक्ट अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यापासून आपण बनवू शकतो. वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी बनवू शकतो. लिक्विड ग्लास कॅन बी ड्रॉन आउट इन टू व्हेरी थिन फायबर्स अँड ग्लास वूल. या लिक्विड ग्लासेस जे असतं ते या लिक्विड ग्लासेसमधून काही धागे आणि लोकरी धागेही त्या ठिकाणी बनविण्यात येतात. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो हा लेसन आपण या ठिकाणी पाहत आहोत पेज नंबर 43. तर या ठिकाणी या लेसनमध्ये आपण काच ही कशी तयार होते आणि तिला कशा प्रकारे आकार देण्यात येतो हे या ठिकाणी आज आपण पाहिलं आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.